जनवरी 2026 को पालघर जिले के वाड़ा पुलिस स्टेशन में के जुरिस्डिक्शन में स्थित आइडियल कॉलेज ऑफ मेडिकल साइंसेस में एक 21 साल की महिला छात्र ने एक कंप्लेन दर्ज कराई, जिसमें 4 जनवरी की रात को 11:30 बजे उसी कैंपस में हॉस्टल प्रीमाइस में किसी अननोन लेडी के द्वारा उसको जबरदस्ती नमाज का पठन किया जाने की शिकायत की गंभीरता को समझते हुए तुरंत सीनियर ऑफिसर्स और मेरे सहित बाकी सारा स्टाफ घटनास्थल पर रवाना हुए। घटना की जानकारी लेते हुए मुकदमा तुरंत दर्ज कराया गया। भारतीय न्याय संहिता के सेक्शन 299, सेक्शन 126 और महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ रैगिंग एक्ट का सेक्शन 4 इनके तहत मुकदमा दर्ज किया गया। एक अननोन लेडी के खिलाफ ये मुकदमा दर्ज किया गया, जिसकी जांच अभी महिला पीएसआई बाने के द्वारा की जा रही है और इस मामले को हम लोग गंभीरता से देखते हुए इसकी जांच तुरंत जल्द से जल्द करा के जो भी घटना की सत्यता है इसको हम लोग इसमें इन्वेस्टिगेट करेंगे और आगे की कार्रवाई करेंगे। ओम विश्व हिंदू परिषद बजरंग दल पालघर जिल्हा संयोजक। आता 2 दिवसापूर्वी घडलेल्या प्रकरणासंदर्भात तुम्ही जी सगळ्यांनी बातमी बघितलीच, पण आज आयडियल कॉलेजमध्ये आलेलो आहेत। आयडियल कॉलेजमध्ये आज आम्ही पत्रव्यवहार असं केलेलं आहे की सुरक्षा दृष्टीने येणारे ज्या कॉलेजमध्ये असणाऱ्या आपल्या हिंदू मुली विद्यार्थी यांच्यासोबत होणारे जे प्रकार आहेत हे याच्यापुढे घडू नये या संदर्भात आम्ही काही गोष्टी त्यांना बोललो। या कॉलेजमध्ये कॅमेरे लागले पाहिजेत, या कॉलेजमध्ये सिक्युरिटी टाईट असली पाहिजे, विद्यार्थिनीसोबत होणारे जे प्रकार हे डायरेक्ट मुख्याध्यापकांपर्यंत कसे जातील आणि कमिटी कशी त्याच्याकडे लक्ष देईल। श्रीराम, आज आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दल आज आयडियल कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूट पोशेरी येथे एक निवेदन देत आहोत की मागे जी घटना घडलेली आहे, काही लोकांनी इथे एका मुलीला जबरदस्तीने नमाज पढण्यास परावृत्त केलं, तर अशा घटना यापुढे घडू नयेत त्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत आणि मॅनेजमेंटला एक निवेदन दिलेलं आहे की आपण इथे सिक्युरिटी तसेच लाईट तसेच हे प्रकार पुन्हा घडू नयेत त्यासाठी काहीतरी उपाययोजना करा। मागे जे आपल्या घटना झालेल्या आहेत तर आयशा खान नामक ज्या वॉर्डन आहेत त्यांना त्वरित कामावरून काढून टाकणे, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही इथे बजरंग दलच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करू असा एक त्यांना